मी किती भाग्यशाली असेल याची जाणीव मला होत आहे की या भारतीय जनता पार्टी आणि युतीचा मी पहिला उमेदवार आहे ज्यांनी अजून अर्ज सुद्धा भरला नाही, पण माननीय पंकजाताईंनी आपली सभा या ठिकाणी माझ्यासाठी घेतली। एक वेगळे ऋणानुबंध स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या आणि स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटलांमध्ये होता। एक कुटुंब या नात्याने आमच्या कुटुंबावर असलेलं मुंडे कुटुंबियांचं प्रेम ताईंनी आपल्या अतिशय व्यस्त वेळामध्ये ज्यांच्यावर या महाराष्ट्राची फार मोठी जबाबदारी होती, पण तरी सुद्धा ताई आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी माझ्यासाठी आलात, त्याबद्दल मी सर्व आमच्या विखे पाटील कुटुंबियांच्या वतीने, माझ्या सर्व या समोर बसलेल्या कुटुंबियांच्या वतीने आपले मनापासून आभार मानतो। मी फार वेळ भाषण करणार नाही, तसं मी 40 मिनिटं भाषण करतो, पण मी किती जरी बोललो, जोपर्यंत पंकजाताई मला मत टाकायला सांगणार नाही तोपर्यंत कोणीच मतदान टाकणार नाही। त्यामुळे आपण आपला वेळ वाया घालण्यापेक्षा ताई फक्त 15 मिनिटच भाषण करतो। तर या ठिकाणी झालं तर इकडे माझ्याकडे पहा, उमेदवार इथं आहे। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेक चर्चेंना उधाण आलं, अनेक लोकांच्या मनामध्ये संभ्रम आला की नेमकी आता यांची लोकसभा झाल्यानंतर हे विधानसभेला काय करणार। सध्या राजकारण हे सगळं व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर चालत आहे। कोणीतरी एक बातमी टाकून देतं आणि ती बातमी पूर्णपणे या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये पसरते, आणि म्हणून खास करून माननीय पंकजाताईंना मला या ठिकाणी बोलून घ्यायचं यासाठी होतं की ताई, मला या ठिकाणी आपल्या समोर या पाथर्डी आणि शेवगाव तालुक्याच्या जनतेला एक शब्द द्यायचा आहे, आणि मी या ठिकाणी माननीय पंकजाताई मुंडेंच्या समोर या शेवगाव पाथर्डीच्या जनतेला शब्द देतो की या विधानसभेला मी आणि माझ्या बरोबर असलेला प्रत्येक सहकारी माननीय आमदार मोनिकाताई राजळे यांना आमदार होण्यासाठी काम करणार। कुठल्याही प्रकारचा गैरसमज आमच्यामध्ये नाही, कुठल्याही प्रकारचा अविश्वास दाखवण्याचं काही कारण नाही, कारण की राजकारण हे विश्वासावर असतं। आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये येत असताना मी देखील विश्वास ठेवला। मला अनेक लोकांनी अनेक गोष्टी सांगितल्या, पण मला पूर्णपणे विश्वास होता। त्या ठिकाणी ताई असतील, त्या ठिकाणी कर्डिले साहेब असतील, पालकमंत्री राम शिंदे साहेब असतील, आणि असंख्य असे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील ज्यांच्यावर विश्वास ठेवून मी या पक्षामध्ये आलो आणि या ठिकाणी निवडणुकीला समोर जातो। समोरच्या विरोधकांमध्ये भाषणाचे कुठलेही मुद्दे शिल्लक राहिलेले नाहीत। मला वाईट या गोष्टीचं वाटतं की एवढ्या मोठ्या दुष्काळाला समोर जात असताना समोरच्या उमेदवाराकडे एकच मुद्दा आहे की मी घरचा आहे आणि सुजय विखे बाहेरचा आहे। प्रत्येक भाषणामध्ये तेच की मी घरचा आहे, मी तुमच्या कामाला येईल, पण यांना या पाथर्डी तालुक्याचा इतिहास थोडा समजून सांगावा लागेल। या पाथर्डी तालुक्यामध्ये कैलासवासी पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटलांचं जेवढं योगदान आहे, याचं 5% जरी योगदान समोरच्या उमेदवाराच्या कुटुंबाचं असेल तर मी निवडणुकीला अर्ज सुद्धा भरणार नाही। आत्ताच 15 दिवसापूर्वी उमेदवारी मिळाली। 15 दिवसापूर्वी हे उमेदवार पहिल्यांदाच पाथर्डीत आले आणि यांना सर्व कृष शेवगाव पाथर्डीचे प्रश्न अचानक समजायला लागले की वांबोरी चारी कशाला म्हणतात, वांबोरी चारीचे प्रश्न काय आहेत। पण यांना हेच माहित नाही की ज्या वांबोरी चारीवर भाषण करतायत, या वांबोरी चारीसाठी 110 कोटी रुपये पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटलांनी सर्वात प्रथम नाबार्डचा चेक काढून दिला होता। कुठलाही अभ्यास नाही, फक्त खोटे आरोप प्रत्यारोप
आणि म्हणून ही अतिशय महत्त्वाची निवडणूक आपल्या समोर आहे। जे उमेदवार आज उत्तर आणि दक्षिण करत आहेत त्यांचे वडील स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार 8 वर्षापासून आहेत। 8 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार म्हणजे त्या ठिकाणी विधान परिषदेवर आमदार व्हायला मतदान लागतं। पंचायत समिती सदस्यांचं, जिल्हा परिषद सदस्यांचं, नगरसेवकांचं। आता या ठिकाणी पाथर्डीच्या नगरसेवकांनी मतदान टाकलं, पंचायत समिती सदस्यांनी मतदान टाकलं, जिल्हा परिषद सदस्यांनी मतदान टाकलं। 8 वर्ष तुम्ही त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार आहेत। किती लोकांनी या सभेमध्ये त्यांना पाथर्डीमध्ये पाहिलंय? किती लोकांनी या ठिकाणी त्यांना पाथर्डीमध्ये येताना पाहिलं? मग त्या ठिकाणी जर तुम्ही 8 वर्षापासून या नगर जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार म्हणून काम करताय आणि 8 वर्षापासून तुम्ही लोकांना दिसलेच नाही, तर मी तुम्हाला सांगतो, जर हा खासदार तुम्हाला निवडून दिला तर हा सुद्धा तुम्हाला अजिबात दिसणार नाही। हीच वास्तविकता आहे, हे इतिहास आहे। या ठिकाणी जे उत्तर दक्षिण करतात या उमेदवारांनी सांगावं की जेव्हा त्यांचे वडील विधान परिषदेसाठी उभे होते तेव्हा हे किती दिवस माझ्या शिर्डी मतदारसंघामध्ये मुक्कामाला होते, त्यांच्या वडिलांसाठी मतदान पाहिजे होतं तेव्हा। म्हणजे तुमचे वडील उभे राहिल्यावर तिकडच्या उत्तरचं मतदान चालतंय, पण तिकडचा माणूस आल्यावर तो खासदारकी लढू शकत नाही, तो बाहेरचा। बरं, सगळ्यात मोठी गंमत राष्ट्रवादी काँग्रेसची अशी आहे की ज्या पक्षाचे उमेदवार आहेत त्या पक्षांना अधिकार आहे की बारामतीचा माणूस माढ्याला चालतोय, बारामतीचा माणूस मावळला चालतोय, बारामतीचा माणूस कर्जत जामखेडला चालतोय। पण ज्या विखे पाटील कुटुंबियांनी या नगर जिल्ह्याच्या विकासासाठी आपला घाम काढला ते उभे राहिले तर ते बाहेरचे झाले। आता हा निर्णय मला कळालाच नाही। म्हणजे तुमचा पक्ष, तुमचेच नातेवाईक तुम्हीच तिकीट द्यायचे, मग आमच्या सारख्यांनी काय करायचं? म्हणजे आम्ही 3 वर्ष उन्हात फिरायचं, लोकांची सेवा करायची, लोकांचे काम करायचे आणि फक्त एक विखे कुटुंबियाच्या द्वेषापोटी हे सगळं राजकारण झालं। या गेल्या 7 वर्षामध्ये व्यक्तिगत सुजय विखे म्हणून इतके सामाजिक कार्य केले। 208 आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मी दत्तक घेतलं, त्यांच्या मुलांना मी शिकवतोय, त्या ठिकाणी मुलींचे लग्न लावले। आरोग्य शिबिराच्या माध्यमातून 75,000 रुग्णांना मी त्या ठिकाणी मोफत जीवनदान द्यायचं काम केलं। ही माझी चूक होती, सामाजिक कार्य केलं माझी चूक होती, पण फक्त आणि फक्त कोणीही चालेल पण विखे पाटील नको, या एका मुद्द्यावर या ठिकाणी राजकारण झालं। बरं, जेव्हा मी प्रचार करत होतो मला असं वाटलं की शांततेत निवडणूक संपून जाईल। 7 वर्षामध्ये एवढे कार्य केल्यानंतर मी कधीही टीव्हीवर दिसलो नाही ना। 208 कुटुंब जेव्हा दत्तक घेतले तेव्हाही मला कोणी दाखवलं नाही, 75,000 रुग्णांना ट्रीटमेंट केली तेव्हाही कोणी दाखवलं नाही, पण भारतीय जनता पार्टीमध्ये आल्या सलग 2 दिवस सुजय विखे पाटील टीव्हीवर होता। मला तर मनापासून आभार मानायचे समोरच्या पक्षांच्या अध्यक्षांचे की जर त्यांनी एवढी जागा प्रतिष्ठेची केली नसती तर सुजय विखे हा कधी मोठा झालाच नसता। त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। पंकजाताई, तुम्हाला काय सांगू, टीव्हीवर चालू केला का सुजय? माझी बायको म्हणली 7 वर्षाच्या लग्नामध्ये मी तुम्हाला घरात एवढं पाहिलं नाही तेवढं त्या 2 दिवसावर टीव्हीवर पाहिलं। कमाल आहे। सामाजिक कार्यकर्त्यांनी कोणी पाहिलं नाही, पण आज प्रवेश केल्यावर फक्त कुठेतरी आपला द्वेष झाला म्हणून सातत्याने टीव्हीवर दाखवलं की मला आनंद आहे। मला आनंद या गोष्टीचा आहे की त्या ठिकाणी मला भारतीय जनता पार्टीनी, मग या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, पंकजाताई असतील, पालकमंत्री साहेब असतील, या ठिकाणी आमदार असतील, यांचा आशीर्वाद त्यांनी मला त्या ठिकाणी पक्षामध्ये दिला आणि मला उमेदवारी दिली।
पण सगळ्यात मोठी गमतीची बाब माझ्यासाठी ही आहे की एक 36 वर्षाच्या मुलाला पाडण्यासाठी या सगळे लोक आता एकत्रित झालेले आहेत. समोरच्या पक्षाचे व्यक्ती ज्यांना देशात नेतृत्व करायचं होतं ते नगरला आहेत. आमच्या मतदारसंघामध्ये या नगर जिल्ह्यामध्ये ज्यांना मुख्यमंत्री व्हायचंय ते नगरमध्ये आहेत. अनेक लोक या ठिकाणी सभा घेणार आहेत. कोणासाठी? मला पाडण्यासाठी. 36 वर्ष मी 63चा असतो समजू शकलो असतो. पण त्या ठिकाणी मला सगळ्यांना विनंती करायची आहे, जे आमचे समोरचे मित्र पक्ष असतील, आघाडी असतील, की कोणीही मागे सुटलं नाही पाहिजे. एखाद्याच्या मनात सल नको की अरे मी प्रयत्न केला असता तर सुजय पडला असता. सगळे या आणि एकत्रित या. कोणी मागे सुटता कामा नये. तुम्ही ताकद लावा. माझ्या मागे या नगर जिल्ह्याची 18 लाख जनता ठामपणे उभी आहे. या ठिकाणी लोकांना विकास पाहिजे. या ठिकाणी लोकांना बदल पाहिजे. लोकांना द्वेष भूमिका नको. लोकांना कौटुंबिक द्वेष नको. मी समजू शकतो त्या ठिकाणी मागच्या लोकसभेच्या दरम्यान आणि ताईंच्या विधानसभेच्या दरम्यान स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब त्यांच्याबरोबर नव्हते. त्या ठिकाणी अशा प्रसंगामध्ये इलेक्शनला समोर जाणं किती मोठं दडपण असू शकतं. आम्ही जिल्हा परिषदला समोर जात असताना आमचे देखील दैवत स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील आमच्यामध्ये नव्हते, तरी सुद्धा आम्ही निवडणुकीला समोर गेलो. जो माणूस या ठिकाणी या जगामध्ये नसतो, जो आपल्या कुटुंबाचा आधार असतो, त्याच्याशिवाय एखाद्या निवडणुकीला जाणं किंवा आपल्या आयुष्याचं मोठं कार्य करणं हे जरी सोपं नसलं तरी त्या प्रक्रिया आपल्याला पार पाडाव्या लागतात, कारण की नाईलाज आहे. पण ताई, मी महाराष्ट्रातला पहिला व्यक्ती आहे ज्याचे आई वडील जिवंत असून देखील त्याच्या प्रचाराला येऊ शकत नाही. सगळ्यात मोठी शोकांतिका एखाद्या व्यक्तीनी, एखाद्या मुलानी, मग गरीब घराचा का असेल, एखादी पानाची टपरी टाकतात, चहाची टपरी टाकतात, तरी सुद्धा सगळ्यात पहिलं त्याची फीत त्याचे आई वडील कापत असतात. कारण की आई वडिलांशिवाय मुलाचं अस्तित्व नसतं. आई वडिलांशिवाय मुला घडू शकू नसतो. पण फक्त आणि फक्त यांच्या कुटुंब द्वेषाच्या राजकारणामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कपटी धोरणामुळे आज या निवडणुकीला समोर जात असताना माझे आई वडील माझ्या प्रचाराच्या नारळाला येऊ शकत नाही. पण मी त्यांना ठणकून सांगतो ताई, की तुमच्यासारखी मोठी बहीण मला या ठिकाणी मिळालेली आहे. या ठिकाणी बसलेल्या व्यासपीठावरील प्रत्येक माणूस माझा वडील आहे. या नगर जिल्ह्याची प्रत्येक माता माझी आई आहे. आणि या ठिकाणी सुजय विखे पाटलाचं कुटुंब फक्त त्याच्या आई वडिलांपुरतं नाही, हे सगळं माझं कुटुंब आहे, जे 23 एप्रिलला त्या ठिकाणी मतदानाच्या माध्यमातून दाखवून देईल की तुम्ही कुटुंबाच्या द्वेषापोटी एका माणसाला थांबवलं. कुठलाही विकासाचा एजेंडा नाही आणि फक्त एका मुलाला त्याच्या आई वडिलांपासून लांब करण्याचं पाप या लोकांनी केलेलं आहे. याचं उत्तर या नगर जिल्ह्याचे मतदार कोणत्या पद्धतीने देतील हे तुम्ही ठरवायचं. फार मोठं वैचारिक राजकारण नाही. तुमच्या समोर 2 उमेदवार आहेत, एक भारतीय जनता पार्टी आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस. मी सगळ्यात प्रथम केंद्रीय निवडणूक आयोगाचे मनापासून आभार मानतो. तुम्हाला माहिती आहे का बरं? कारण की उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माघारीपर्यंत प्रत्येक उमेदवाराला पेपर मध्ये जाहिरात देऊन सांगावं लागणार आहे की त्याच्यावर किती गुन्हे दाखल आहेत. समोरच्या त्या ठिकाणी भेटतो तुला. त्या ठिकाणी अर्ज भरल्यानंतर जेव्हा पेपर मध्ये उमेदवार आपल्या गुन्ह्यांची माहिती देणार आहेत, पेपर वाचायला विसरू नका. आलो. अरे बैस.
तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगत होतो की तुम्हाला काय निर्णय घ्यायचा हा विचार तुम्ही करायचा। फक्त एकच विनंती आहे, मतदान टाकत असताना ज्या दिवशी मतदान असेल 23 एप्रिलला आपलं मतदान आहे, 23 एप्रिलला मतदान टाकताना 2 उमेदवार तुमच्या डोळ्यापुढे घ्यायचे। एक डॉक्टर सुजय विखे पाटील आहे, एक समोरचा उमेदवार आहे। 2 कुटुंब आहेत, एक विखे पाटील कुटुंबीय आहे आणि एक समोरचं कुटुंब आहे। 2 चिन्ह आहेत, एक कमळ आहे आणि एक घड्याळ आहे। आणि तुम्ही त्या ठिकाणी मतदानाला गेल्यानंतर स्वतःला फक्त 2 किंवा 3 सोपे प्रश्न विचारा। पहिला प्रश्न, या ठिकाणी पाथर्डी तालुक्यामध्ये सातत्याने दुष्काळ पडतो। या दुष्काळ पडत असताना माझा मुलगा शिक्षण घेतोय, मला फी भरायला पैसे नाही, त्या फी मध्ये सवलत पाहिजे, तर या 2 उमेदवारांपैकी मी कोणाकडे जाणार? माझ्या आईचं ऑपरेशन करायचंय, तिची अँजिओप्लास्टी करायची, माझ्याकडे पैसे नाहीत, मला हिची अँजिओप्लास्टी करायची असेल तर या 2 लोकांपैकी मी कोणाकडे जाणार? माझ्या वडिलांचा खुबा बदलायचा आहे, त्यांना चालता येत नाही, हॉस्पिटलमध्ये 1.5 लाख खर्च आहे, मला 50,000 रुपये कमी पडतात, या 2 लोकांपैकी कुठे जाणार? आणि माझ्या मुलाला नोकरी पाहिजे, माझा मुलगा सुशिक्षित आहे, माझ्या मुलाचा खर्च करून मी शिक्षण केलं, माझ्या मुलाला नोकरी पाहिजे, तर या दोघांपैकी कोणाकडे जाणार? डोळे बंद करून ज्याचा चेहरा तुमच्या समोर येईल त्याचं जाऊन बटन दाबा। एवढं जरी तुम्ही केलं तरी त्या ठिकाणी मी तुम्हाला खात्री देतो की ही निवडणूक या पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक टीव्हीवर आहे, प्रत्येक मीडियावर आहे। या ठिकाणी महाराष्ट्र पाहू इच्छितो की नगर जिल्हा कोणाच्या बाजूने कौल देतो, नगर जिल्ह्याला खासदार म्हणून कोण हवाय, आणि म्हणून हा निर्णय या महाराष्ट्राला मतदानाच्या रूपाने तुम्ही सांगायचा आहे की या 2 उमेदवारांपैकी तुम्ही कोणामध्ये आपला मुलगा पाहतात, तुमचा मुलगा कसा असावा, तुमचा नातू कसा असावा, या 2 मुलांपैकी तुम्ही स्वतः निर्णय घ्या। तुम्हाला जे योग्य वाटेल तो निर्णय अतिशय सन्मानपूर्वक मी मान्य करेल। माझे आई वडील जरी आज माझ्या बरोबर प्रचाराला नसले तरी तुम्ही सगळे माझे मायबाप आहात, तुम्ही जो निर्णय द्याल आणि आशीर्वाद द्याल आणि प्रेम द्याल हे अतिशय नम्रपणे स्वीकारून त्या ठिकाणी मला एकदा काम करायची संधी त्या लोकसभेमध्ये द्या। मी तुम्हाला एक गोष्टीची खात्री आवर्जून देतो की जर तुम्ही मला लोकसभेला त्या ठिकाणी निवडून दिलं आणि लोकसभेमध्ये जेव्हा माझं पहिलं भाषण होईल, जेव्हा मी माझं पहिलं पाणी प्रश्नावर माझं पहिलं भाषण करेल, त्या कालावधीमध्ये मी तुम्हाला शब्द देतो की माझं भाषण संपल्यानंतर त्या लोकसभेच्या सभागृहामध्ये 50% खासदार तरी विचारतील की हा माणूस नेमकी निवडून कुठून आलाय, हे सुजय विखे करून दाखवणार। या नगर जिल्ह्याचं नाव पूर्ण देशामध्ये एका चांगल्या गोष्टीसाठी घेतलं जावं, हा माझा एक प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाला आपण सगळेजण साथ द्याल एवढीच विनंती आपल्या सगळ्यांना करतो। पुनश्च एकदा माननीय पंकजाताई मुंडेंचे मनापासून आभार मानतो की आपण ताई वेळात वेळ काढून आपल्या या ठिकाणी, ताई मला म्हटलंय की त्यांच्या आमच्या प्रीतम ताई त्या ठिकाणी उभे आहेत, ताई तुम्हाला त्यांची प्रचार करायची गरजच नाही, इथं काउंटिंग 4 लाखापासून सुरू होते, आमचं इथं 50 पासून सुरू आहे, काय हरकत नाही। या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती या पाथर्डी तालुक्यातला, या नगर जिल्ह्यातला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी केलेलं काम, त्यांचं दिलेलं योगदान विसरू शकणार नाही आणि प्रत्येक माणसाचा आशीर्वाद ताई तुमच्या पाठीमागे आहे आणि त्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये कधीही राजकारणामध्ये घाबरायचं किंवा काळजी करायचं कारण नाही। तुम है तो हम है, हम नहीं है तो फिर कोई नहीं है, असं आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। आणि येत्या 23 एप्रिलला आपण कमळ या चिन्हावर बटन दाबून, यावेळेस उमेदवारांचे फोटो देखील आहेत, त्यामुळे काळजी करायचं कारण नाही। या 3 वर्षामध्ये माझा फोटो प्रत्येक घरात गेलेला आहे, कारण की 3 वर्षापासून आपण लोकांच्या मनामध्ये, लोकांच्या हृदयामध्ये, लोकांच्या घरांमध्ये गेलेलो आहोत, हे या 1 महिन्याच्या उमेदवाराला माहित नाही। आणि म्हणून आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने या सभेला प्रतिसाद दिलात त्याबद्दल या पाथर्डी तालुक्याच्या जनतेचे मी मनापासून आभार मानतो।